सप्रेम रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण जलाल महाराज सय्यद. आज आपण ज्या अभंगावरती चिंतन करणार आहोत, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आणि अभंगासाठी सूचना आहेत. श्री हरिभक्तपरायण प्रशांतजी महाराज कुलकर्णी, शहा तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. अत्यंत सुंदर अभंग आहे. अर्थातच तुकोबरायांचे प्रत्येक शब्द सुंदरच आहेत. अथांग सागराचा ठाव घेणारे आणि आकाशाला गवसणी घालणारे शब्द. अभंग आहे. आणू रणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. ह्या अभंगाला माझ्या मते मी बीजेच्या दिवशी, म्हणजे तुकाराम महाराजांची जी बीज आहे त्या दिवशी निर्वाण प्रसंगाला निवडला होता, पण आता अभंग क्रमानुसार आलेला आहे म्हणून ह्या अभंगावरती चिंतन करतो आहे. प्रथमतः हरिभक्तपरायण सौभाग्यवती जयश्रीताई तिकांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपणही आपले वाढदिवस सुचवू शकता. त्यानुसार अभंगाच्या चिंतनामध्ये अगोदर आम्ही शुभेच्छा देण्याचा जो काही प्रयोग आहे तो सुरू करूया. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि संतांचे विचार अगदी सटीक पद्धतीनं जगाच्या सन्मुख आणण्याचा प्रयत्न करूया. आणू रणिया थोकडा तुका आकाशा एवढा. जगद्गुरु तुकोबरायांची व्यापकता हा विषय इथे नाही आहे. आणू हा शब्द अगदी प्राचीन शब्द आहे. आणू शब्दाला एक नवीन व्याख्या, नवीन नामकरण आमच्या पुरातन ऋषी मुनींपैकी ऋषी कणादांनी दिलेलं आहे. इसवी सनाच्या 600 वर्षापूर्वी ऋषी कणाद ह्या भारत भूमीमध्ये होऊन गेले. त्यांच्या एका शिष्यानं प्रश्न विचारला होता की गुरुजी, या सृष्टीचं मूल तत्व काय आहे? या सृष्टीचं मूळ काय आहे? त्यावेळेस ऋषी कणादांनी एक मातीची पूड घेतली. त्या पुडीचा एक कण जसा हवेत उडवला, अनेक झरोक्यातून येणारे अनेक कण बघितले आणि त्यातून सांगितलं, हा छोटा जो उडत उडत चाललेला कण आहे, ह्या कणाच्या 100व्या भागाला आम्ही अणू म्हणतो किंवा कण म्हणतो. आणि त्यावरूनच ऋषी कणादांचं नाव कणाद असं पडलं. तर ह्या कणाची व्याख्या अशी आहे की त्यावेळेस ऋषी कणादांनी सांगितलं होतं की ह्या कणाला फोडल्याच्या नंतर विध्वंसक स्थिती निर्माण करणारी शक्ती यातून निर्माण होईल. त्या कणावरती पुन्हा प्रयोग झाला. ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस, इसवी सन पूर्व 400च्या कालखंडामध्ये ह्या लोकांनी त्यावरती प्रयोग केले आणि त्याला एक नाव दिलं, गॉड पार्टिकल. पुढे तोच कण इसवी सनापूर्वी, इसवी सन पूर्व 100 ह्या कालखंडामध्ये पेलियस आणि डेमोक्रिटस ह्या 2 विद्वानांनी, प्रयोगकर्त्यांनी त्यावर प्रयोग केला. पुढे इसवी सन 1867 ह्या साली डाल्टन नावाच्या एका व्यक्तीनं त्याला पुन्हा नामकरण करून एक नवीन बाळसं दिलं. त्याचं नाव ठेवलं ॲटॉम. पुढे तो कण ज्यावेळेस फोडला गेला तर 3 भागामध्ये तो विघटला, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. एक एक कण बाजूला करून, एक एक अंग बाजूला करून, एक एक शक्ती बाजूला करून त्यातून एक अणु संचय निर्माण केला, ज्याला आम्ही अणुबॉम्ब म्हणतो. ऋषी कणादांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही जर तो कण फोडला नसता तर आज ही जी विध्वंसक परिस्थिती निर्माण झालेली आहे ती विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली नसती. अणु, कण हा अत्यंत छोटा आहे, अगदी छोटा आहे. असं तुकोबराय म्हणतात की मी छोट्याहून छोटा आहे. जसं एखाद्या रणांगणामध्ये उडालेली जी धूळ आहे त्या धुळीमध्ये एक अणू, एक छोटासा कण आहे. त्या कणा एवढा मी आहे. आणि तुका आकाशा एवढा. आकाशा एवढा शब्दाचा अर्थ जर आम्ही शब्दशः घेतला तर तुकोबरायांची व्यापकता दिसून येते. तसा अर्थ काढणं मुळीच चुकीचं ठरेल. एक अर्थ अशा प्रकारचा आहे की आकाशा एवढा. ढग, नभ, अंबर असल्या प्रकारचे शब्द असते तर विचार करता आला असता, पण आकाश शब्दाचा अर्थ आम्ही लहान असताना
शाळेमध्ये एक शब्द शिकलो होतो, एक प्रश्न यायचा, व्हॉट्स कलर इज द स्काय? आकाशाचा रंग कसा आहे? आकाशाचा रंग निळा असं अनाहूतपणे निघतं. पण प्रश्न असा उद्भवतो की मुळात आकाश नावाची वस्तू आहे का? डोळ्यांना झालेला भ्रम, तुका भासला मानव वेशधारी, याचा अर्थ असा की तुकोबाराय मुळातच आकाशा एवढे, याचा अर्थ आकाश दिसतं पण नसतं, डोळ्यांना होणारा भ्रम आहे. तसं तुकोबाराय सांगतात, मी दिसलो, मी भासलो, पण मी होतोच असं मुळीच नाही. मी छोटाही आहे, मी मोठाही आहे, मी नाही पण आहे, मी सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. याचं कारण तुकोबाराय सांगतात, गिळूनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. मी देहाला प्राप्त केलं, त्या कलेवराला प्राप्त केलं, मातीपासून शरीर निर्माण करून घेतलं, ते धारण केलं आणि पुन्हा सांडून दिलं. याचा अर्थ असा की देह प्राप्त करून देहीच विदेही भोगू दशा. मी देहाला प्राप्त करून सुद्धा त्या देहाचा अभिमान अंतःकरणामध्ये कधी बाळगला नाही, कारण मला माहिती आहे की हा भ्रमाचा आकार आहे. हा निर्माण झालेला कधीतरी, काल नव्हता, आज आहे, उद्या नसणार आहे. हा अर्ध्यावरती निम्म्यावरती येऊन भासणारा जो देह आहे, ह्या देहाला मी सांडलाय. सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी. त्रिपुटी तशा अनेक प्रकारच्या मांडल्या जातात. जसं 3 गुणांनाही त्रिपुटी म्हटलं जातं, रज तम सत्व, तशाच प्रकारानं 3 त्रिपुटी ह्या आमच्या अध्ययनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक द्रष्टा दृश्य दर्शन, दुसरी त्रिपुटी आहे ज्ञेय ज्ञाता ज्ञान, आणि तिसरी त्रिपुटी आहे कार्य कारण आणि कर्ता. पैकी तुकोबारांना काय अभिप्रेत आहे? हो, तीनही अभिप्रेत आहे. जसं ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यायोग्य असणारी वस्तू किंवा पदार्थ, ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा, आणि ज्ञान म्हणजे ज्याला जाणून घ्यायचे आहे, ज्याला जाणायचे आहे ते ज्ञान. तसं द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. एखादा बघणारा कोणीतरी असेल तर तो द्रष्टा आहे. ज्या वस्तूला बघतो ते दृश्य आहे. द्रष्टा आणि दृश्य दोघांमध्ये जी प्रक्रिया घडते त्याला दर्शन असं म्हटलं जातं. त्याच प्रकारानं तिसरी त्रिपुटी जी तुकोबारांना अभिप्रेत आहे, कार्य कारण आणि कर्ता. कार्य करण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे, कारण काय असावं आणि कर्ता काय करतो. कर्ता जो आहे तो कार्य करतो, पण त्या कार्याला काहीतरी कारण असावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कार्य आणि कारण हे दोनही माझे संपलेले आहेत. तुकोबारायांच्या मतानुसार मी ह्या सर्व गोष्टी प्राप्त करून सोडून दिलेल्या आहेत, आणि मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अशा प्रकारानं तुकोबाराय सांगतात की मी झाला प्रेतरूप शरीराचा भाव ह्या अवस्थेला प्राप्त झालेलो आहे. माझं कार्यही संपलेलं आहे आणि कारणही संपलेलं आहे. ज्याला प्राप्त करायचं आहे तो स्वतः मीच आहे, आणि त्याला प्राप्त करण्याची आवश्यकता मला भासत नाही आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. म्हणून ज्याला प्राप्त करायचं देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. ज्याला प्राप्त करायचं त्याचीच स्थिती मला प्राप्त झाली असेल तर कर्ता भावही माझा नष्ट होतो. तुकोबाराय सांगतात की मनुष्यानं जन्माला आल्यानंतर प्रयत्नशील कशासाठी राहावं? तर प्रयत्नशील फक्त एकाच गोष्टीसाठी राहावं की मी ज्या कारणासाठी जन्माला आलेलो आहे त्या कार्यासाठी कार्य करावं, कार्यही संपावं, कारणही संपावं, आणि कर्तेपणाचा भाव, कर्तेपणाचा अभिमान, स्वाभिमान सर्व काही नष्ट व्हावं. तो अहंकार नष्ट व्हावा, मीपणाचा स्थायी भाव नष्ट व्हावा, आणि मी त्या परमपदाला प्राप्त व्हावं. एक दृष्टांत सांगेन आणि आजची सेवा समर्पित करेन. सूरदासजी अंध आहेत. विचरण करत करत एका उंच अशा टेकडीवरती गेले, उंच अशा डोंगरावरती गेले. एका क्षणामध्ये त्यांचा पाय दरीमध्ये पडणार, तोच एका गुराख्यानं वाचवला, हात पक्का पकडला आणि मागे ओढलं. अरे स्वामीजी, एक पाय जर तुमचा पुढे पडला असता तर तुम्ही आता ह्या खोल दरीमध्ये जाऊन तुमचा देहावसान झालं असतं.
का तुम्ही असं केलं? तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही एका ठिकाणी शांत का बसत नाही? त्या सूरदासांनी पहिला प्रश्न विचारला, मी मेलो गेलो जगलो याच्याशी तुला काय घेणं देणं? तू फक्त मला सांग की तू आहेस तरी कोण, कारण तुझ्या स्पर्शानं एक चैतन्याची जाणीव होते. तू सांग कोण आहेस? त्यावेळेस त्या गुराख्यानं सांगितलं, गायी चारणारा आहे. अरे माझा कृष्ण पण गायी चारणारा होता. तू कोण आहेस सांग, तुला माझ्या कृष्णाची शपथ आहे. बोलणं टाळलं. हाताला झटका देऊन तो गुराखीत जाऊ लागला. छातीवरती हात मारून सूरदासजींनी सांगितलं की वेड्या, हिम्मत असेल तर माझ्या हृदयातून जाऊन दाखव. हाताला झटका देऊन तर तू तुझ्या बलाचं प्रदर्शन केलेलं आहे. मी दुबळा काय तुझा विरोध करणार किंवा काय तुझ्याशी दोन हात करणार? हिम्मत असेल तर जाऊन दाखव. त्यावेळेस गुराखी बनून आलेल्या भगवान परमात्म्यानं सांगितलं, सूरदासा मी प्रसन्न झालो, माग तुला काय मागायचं? काही नाही, एक क्षणभराची दृष्टी मला दे. तथास्तु म्हटलं. डोक्यावर हात ठेवला. सूरदासाला दृष्टी प्राप्त झाली. स्पष्ट दिसू लागलं की माझ्या समोर भगवान परमात्मा आहे. अगदी नखशिखांत पूर्ण डोळे भरून बघितलं. डोळ्यामध्ये ईश्वराला साठवलं आणि तात्काळ डोळे बंद केले. हे ईश्वरा, तू माझी इच्छा पूर्ण केलीस. आता दुसरी इच्छा माझी अशी आहे, तेवढी पूर्ण कर म्हणजे झालं. अजून काय इच्छा आहे? मागायचं ते मागून घे, कारण मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय. त्यावेळेस सूरदासजींनी सांगितलं, जसे डोळे माझे अंध होते तसेच माझे डोळे पुन्हा अंध कर. ईश्वरानं सांगितलं, वेड्या, मी प्रसन्न झालोय. जगाला दान देणारा ईश्वर प्रसन्न झालोय तुला. अरे घे दिव्यदृष्टी, घे ज्ञानदृष्टी, घे. या चर्मचक्षूनं काय बघतोस? अजूनही कुठल्या तरी दृष्टी असतील तर देतो मी. त्यावेळेस सूरदासजींनी सांगितलं, का मला दृष्टी देतोयस? अरे बघ, जगाचं हे निसर्गाचं सौंदर्य बघ, बघ मी बनवलेली सृष्टी बघ. त्यावेळेस सूरदासजींचं उत्तर होतं की तुला बघितल्याच्या नंतर बघण्यासाठी शिल्लक काय राहतं? बस त्याला बघितलं